वेलकम टू आनंद व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक मीडियमसाठी आणि प्रत्येक कास्टनुसार किती स्कोर लागणार आहे. कास्टनुसार म्हटल्यापेक्षा आपण प्रत्येक वर्गासाठी बघणार आहोत. ठीक आहे, कास्टनुसार किती स्कोर लागणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. कालचा मेरिटचा व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट बघितला तर बघून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक क्लासला जर तुम्ही वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी किंवा 11वी वर्गासाठी अप्लाय करताय तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडियमनुसार मराठी मीडियमला किती स्कोर लागेल, नंतर उर्दू मीडियमला किती लागेल, इंग्लिश मीडियमला किती लागेल, आणि जर तुम्ही आरक्षण घेतलंय तर त्यावेळेस स्कोर किती लागेल, त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी, शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघा, ॲक्च्युली जागा ज्या येणार आहेत, जागा जवळपास 22,000पेक्षा जास्त जागा ज्या आहेत यावर्षी पदभरतीमध्ये येणार आहेत. शिक्षक पदभरती 2025 आणि 26 मध्ये. ठीक आहे, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जागा ज्या आहेत सर्व मीडियमसाठी, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्रजी मीडियम आणि हिंदी मीडियमसाठी सुद्धा जागा येणार आहे. आणि इतर काही मीडियम जे आहेत त्यांच्यासाठी थोड्याफार सुद्धा जागा ज्या आहेत ते येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जागांच्या मध्ये किंवा जागा ज्या येणार आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा सुद्धा आहेत, झडपी, मनपा, नपा, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित, आणि आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेचा सुद्धा सहभाग आहे. ठीक आहे, अजूनही मात्र स्पष्ट झालेलं नाही की कला क्रीडा शिक्षकांच्या जागा आणि अध्यापक विद्यालयाच्या जागा ज्या येणार किंवा नाही येणार त्या संदर्भात अजूनही अपडेट आलेली नाही. जशी अपडेट येईल किंवा जागा ज्यावेळेस डिक्लेअर होतील किंवा आपल्यापर्यंत अपडेट आली तर त्यावेळेस ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. ठीक आहे, आता बघूया की प्रत्येक वर्गासाठी किती स्कोर लागणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघूया. आता आपण प्रत्येक वर्गाला किती लागणार आहे त्या अगोदर आपण प्रत्येक मीडियमला किती स्कोर लागणार आहे ते बघूया. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थीचे कमेंट्स होते की आमच्या मीडियमसाठी किती स्कोर लागणार आहे ते आम्हाला सांगा. ठीक आहे, तर मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कोर किती लागू शकतो. ठीक आहे, आता जर समजा तुम्ही, शक्यतो आपण हा जो सेफ स्कोर सांगतोय तर हा वर्ग 1 ते 8 साठी असणार आहे आणि 9वी 12वी साठी सुद्धा. पण 9वी ते 12वी साठी, 9वी ते 10वी आणि 11वी 12वी साठी तुम्हाला जर मार्क्स हवे असतील तर त्यावेळेस काय करायचं, तर तुम्ही तुमचा जो मेरिट आहे किंवा कट ऑफ आहे तुम्हाला मी आता सांगून देतो. 9वी 10वी साठी जर तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस तुमचा स्कोर 130 किंवा 135 प्लस असला पाहिजे. 130 135चे प्लस तुमचा मार्क्स असेल तर त्यावेळेस तुम्ही 9वी 10वी साठी अप्लाय करू शकता. आणि 140 145 पर्यंत तुमचा स्कोर पाहिजे. आणि जर तुम्ही 11वी 12वी साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस मात्र तुमचा स्कोर 145 150च्या समोर पाहिजे. आणि जवळपास मग समोर 1 अबोव असला, 150 अबोव असला तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वी साठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, तेवढा तर स्कोर तुम्हाला लागणारच आहे. आता गोष्ट करूया आपण वर्ग 1 ते 8 साठी, वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी. ठीक आहे, 9वी 12वी साठी सांगितलं मी. आता जर समजा तुम्ही मराठी मीडियमचे आहात आणि तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करतात, प्युअर मराठी मीडियम, तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागू शकतो 118 ते 130च्या आसपास. 22,000 जागा आहेत. ठीक आहे, त्यानुसार सांगतोय आपण. जर तुम्ही मराठी मीडियमचे आहात आणि मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 6 ते 8 साठी स्कोर लागू शकतो 115 ते 120. मॅथ आणि सायन्समुळे कट ऑफ जो आहे खाली आलेला आहे. मराठी मीडियमच्या उमेदवारांचा स्कोर जो आहे बघा, कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही तर त्यावेळेस तुमचा 118 ते 130च्या आसपास स्कोर आहे. तर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी लागू शकता. फक्त पसंतक्रम योग्य पद्धतीने द्यावे लागतील. ठीक आहे, पुढचं जे आहे ते आहे उर्दू मीडियमवाल्यांसाठी. जर तुमचं उर्दू मीडियम आहे तर त्यावेळेस उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांना किती स्कोर लागू शकतो. ठीक आहे, उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांचे खूप सारे कमेंट्स होत्या की आमच्यासाठी सांगा की आम्हाला किती स्कोर लागेल. तर बघा, जर तुम्ही उर्दू मीडियममध्ये येता आणि तुमचं जर समजा तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागू शकतो 117 ते 123च्या आसपास. तुमचा स्कोर कमी आहे, म्हणजे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना स्कोर थोडा जास्त लागला, पण उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांना थोडा स्कोर कमी झाला, 117 ते 123च्या आसपास. जर तुमचा स्कोर आहे तर वर्ग 1 ते 5ची जागा तुम्हाला कुठे ना कुठे मिळू शकते. ठीक आहे, शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. आता गोष्ट करूया उर्दू मीडियमचे विद्यार्थी वर्ग 6 ते 8 साठी जर अप्लाय करताय मॅथ आणि सायन्ससाठी किंवा मॅथ आणि सायन्ससाठीच. ठीक आहे, तर त्यावेळेस त्यांना स्कोर किती लागणार आहे, त्यांचा स्कोर अजून थोडा कमी होईल. 114 ते 118च्या आसपास तुमचा स्कोर आहे. 114 ते 118च्या आसपास तुमचा स्कोर असेल तर मॅथ आणि सायन्ससाठी वर्ग 6 ते 8 साठी तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी आहे. ठीक आहे, उर्दू मीडियमचा सुद्धा सांगितला, मराठी मीडियमचा सांगितला, उर्दू मीडियमचा सांगितला. आता आहे इंग्रजी मीडियम. ठीक आहे, इंग्लिश मीडियमसाठी स्कोर किती लागणार आहेत बघा. जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये येता, इंग्लिश मीडियम आहे तुमचं, तर वर्ग 1 ते 5 साठी तुम्हाला स्कोर लागू शकतो 116 ते 125च्या आसपास. ठीक आहे, खूप कमी स्कोर लागणार आहे. 116 ते 125च्या आसपास तुमचा स्कोर असला पाहिजे 1 ते 5 साठी. आता जर समजा तुम्ही
वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्ही इंग्लिश मिडियममध्येच येत आहे, वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करता तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागू शकतो 112 ते 116. स्कोर किती लागू शकतो? 112 ते 116. स्कोर कमी झाला इंग्लिश मिडियमसाठी आहे आणि मॅथ सायन्ससाठी आहे. ठीक आहे, वर्ग 6 ते 8 साठी. आता बघूया पुढचं मिडियम जे आहे ते मराठी मिडियम झालं, उर्दू मिडियम झालं, इंग्लिश मिडियम झालं, आता आहे हिंदी मिडियम. हिंदी मिडियमचं थोडे मार्क्स त्यांना थोडे जेमतेम लागतील, जास्त कमी पण लागणार नाही, जास्त पण लागणार नाही, थोडे जेमतेम लागतील. हिंदी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्कोर लागेल 1 ते 5 साठी 118 ते 123च्या आसपास. आणि जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागेल 6 ते 8 साठी 120 ते 122. कोणासाठी सांगतोय मी? हिंदी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, आता बघूया आरक्षणाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी स्कोर किती लागू शकतो. जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे तर त्यावेळेस जवळपास मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना 1 ते 5 साठी 112 115 सफिशियंट मार्क आहे. जर तुम्ही वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करताय तर 110 114 सफिशियंट मार्क आहे. जर तुमचं उर्दू मिडियम आहे 107 117 सफिशियंट मार्क आहे 1 ते 5 साठी. सायन्स मॅथ्ससाठी 110 ते 114 पर्यंत सफिशियंट मार्क आहे मॅथ आणि सायन्ससाठी. जर तुमचे इंग्लिश मिडियम आहे ते 105 ते 112 पर्यंत तुमचा स्कोर असला पाहिजे आणि सायन्स मॅथ असेल तर 112 ते 116. आता मी अजून थोडं क्लिअर करून सांगतो. जर तुमचं आरक्षण असेल, तुम्ही प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा महिला किंवा अनाथ यामध्ये जर येत असाल तर त्यावेळेस तुमचा स्कोर 110 ते 115 किंवा 120च्या आसपास असेल तर त्यावेळेस तुम्हाला फक्त पसंती क्रमावर लक्ष द्यायचं आहे, त्यानुसार तुमची निवड होऊ शकते आणि तुम्हाला स्कोप आहे. आता जर समजा तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे पण तुम्ही माजी सैनिक, खेळाडू किंवा अंशकालीन आहात, पदवीधर अंशकालीन, तर त्यावेळेस तुम्हाला अजून मार्क्स कमी लागणार आहे. जवळपास 67 70 80 किंवा 85 90 मार्क्सच्या आसपास तुमचे मार्क्स असले तरीसुद्धा तुमचं यावर्षी शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, कारण की हे जे उमेदवार आहे हे उमेदवार मिळतच नाही, खेळाडू, माजी सैनिक आणि अंशकालीन. ठीक आहे, महिला उमेदवारांना सुद्धा चांगल्या प्रकारे संधी आहे शिक्षक भरती 2025 मध्ये. त्यांना सुद्धा पुरुषांच्या प्रमाणामध्ये स्कोर थोडा कमी लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे शिक्षक भरती 2025 मध्ये कोणत्या वर्गासाठी किती स्कोर लागणार आहे सेफ स्कोर ते आपण बघितलं. आता मी तुम्हाला जेमतेम आकडेवारी सांगतो जी आपली सांगायची राहिली होती किंवा तुम्हाला ती सांगण्याची बाकी होती. वर्ग 1 ते 5 साठी स्कोर जो लागणार आहे सेफ स्कोर तो आहे 115 ते 125. परत सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत सांगणार आहे मी. ठीक आहे, वर्ग 1 ते 5 साठी 115 ते 125च्या आसपास तुमचा स्कोर असेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. 6 ते 8 साठी 120 ते 130, 6 ते 8 साठी 120 ते 130. सोशल सायन्स असलं तर 132 ते 134च्या आसपास. जर तुम्ही 9 ते 10 साठी अप्लाय करताय तर 135 ते 147च्या आसपास. आणि जर तुम्ही 11वी 12वी साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस 140 किंवा 150च्या समोर तुम्हाला मार्क्स असले पाहिजे. 140 ते 150 मार्क असले तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वीची जागा तुम्हाला कुठे ना कुठे मिळू शकते. ठीक आहे, आता ही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी होतं. जर तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी जात असले संस्थेवर तर तुम्हाला याच्यापेक्षा स्कोर कमी लागणार आहे. 5-10 किंवा 10-15 मार्काचा डिफरन्स पडणार आहे विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.